हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. एवढं मस्त आहे. वातावरण खराब आहे पण चांगलं आहे, म्हणजे असं थंडगार आहे, ढगाळ वातावरण आहे कालपासून, म्हणजे काल संध्याकाळपासून. आणि सकाळीच आमच्या इथे चालू आहे गहू गावणं, कारण की आईचे लेकरं येऊ राहिले, त्याईले पाहिजे मांडे खायला. 12 तारखेला येऊ राहिले लेकरं, तुम्हाला दाखवतोच मी आईचे लेकरं आले की. पण आईची आत्तापासूनच तयारी आहे का पडते बिमार लेकरं येलो, कारण की तिले नाही होत धुळला सई. आणि तिचं चालू आहे गहू गावणं सकाळी, दिवस नाही निघत. इकडे काय टाकलं माय? डाळ भाजीचंच नांद आहे का? तुमचं असं आहे, काही गोड लागलं का तेच खाणं, दुसरं खाणंच नाही काही? कोणती भाजी 8 दिवसात? वांगी खात नाही, आलू खात नाही. नाही नाही, आलू वांगी खात नाही तर काय करायचं? अरे डाळ खा माय घोड भाजी. मग आता तुरीची डाळच आणली तुम्ही करून, तर मग काय आहे माय बाई? घोड भाजीच आहे सगळी. घोड घोड भाजी न केला घोड, रोजच घोड भाजी. चला माझ्या कामं सरीच राहिले आवरायची, मी कामं आवरून घेतो, मग होते गडबड बकरा याच्या टायमात. चिवताई आमच्या मस्त असं चिव चिव करू राहिल्या सकाळीच उठून. बकऱ्याचं तर आमचं काही टेन्शनच राहिलं नाही, कारण का दादाले एवढा नांद भरला बकऱ्याचा की सकाळीच उठले की जातात बकऱ्या घेऊन. काही त्या पाठीले कोण्या पाटीले लस लाड करतात दादा त्याचा, काहून काय माहित. म्हणजे असं टेन्शनच राहिलं नाही. आलंही तर काही म्हणत नाही, बांधतात मुकाट्यानं आणि 2 टाईम बकऱ्या बी घेऊन जातात. एवढा नांद भरला दादाले बकऱ्याचा का विचारूच नका आता. तुम्ही म्हणजे तुम्ही पाहू राहिले का जास्त बकऱ्या नसतो मी आता, कारण की दादा सांभाळू राहिले सगळ्या बकऱ्या. आता माझ्या पसारा नेऊन ठेवतो पहिले बाहेर मी. काय चालू आहे कृष्णाचं? आणि आमच्या चिवताई म्हणजे सकाळी चालतात त्याचे भांडणं. त्याचे भांडणं करून चालतात हे त्याने माहीत, पण लयच असे चिव चिव करतात. काय ऑइल देऊ? नाही हो बाई, मी नाही देत ऑइल. दिस मला हे होते, हात खराब होतात सगळे त्या ऑइलला. हे अरे भांडणं नका करत जाऊ, तांदूळ खा जरा. सकाळीच ऑइलचा वास येते ना माझ्या हाताचा. मग हाताला नको, फक्त काढीला थोडंसं लावून दे. का कुठे कोण पडला होता म्हणजे? एक किनार राहील न, मग जसा पडला तसाच पडला. राहिले सगळे कामं देणं पडलं. आता ऑइल घेतली, आईच्या पोटात तंगच पडू राहिलं गेट होडता होडता. काढीला येतही नाही. कापूस नाही आले लावेल. हे दिलं आता ऑइल आपल्या गेटले. आपण मावरून भारी जाते तो. अव धुतलं की मग ते काळी कचरा निघते सगळं आणि फ्री होते. आता ऑइल जाते त्याला आम्ही काय करा? हे पाहिजे हे किती घासून राहिले, चुकलं की गेट गेला. त्याला नसते व बाई, या रेषेत देणी आहे या. हां, त्या रेषेत पाहिजे. काळीले कापूस नाही मग बाई, नसताच घोर लावतो मामांग सकाळी सकाळी. तू कापूस तर सगळ्याच पराठे आणून ठेवेलाच नाही घरात. म्हणजे अजूनही त्याला कापूस आहे.
कूड घातला त्याचा. कापूस पायाला कुठे जायची गरजच नाही. त्याला मी गेटला ऑइल देऊन देतो. एका हातानं काही देता येत नाही, चौकून फिरा लागते त्याचा. आता एकदम झाला फ्री गेट. हे पाहू शकता तुम्ही. लहान लेकरू बी लोटू शकते आता ऑइल दिल्यावर. एका हातानं मी बी लोटू शकते, नाही तर मला बी लोंबका लागते घेतले. आता का बकरे लोक का गहूच गावतं का तू? दोनच चायण्या राहिल्या तर मग पाहिजे इकडे तिकडे भनाम भन. ओ माय नाच केला, नो माय नाच केला. आ गबून नाही राहिलं तुले म्हणून राहिली. मायच कामं राहिले अजून. चहा राहिली प्याज अजून. दूध जरा जास्त काढत जा नाही व. एवढ्या लवकर कशी काय आटली बा? हा पिलं पेतात का आटली? जरासं दूध झालं दिसलं त्या बापाले हा की त्या बाप त्या बकरीचे पाय सोडून देते. चल बाय बी कामं राहिले अजून. चहा प्यायचा राहिला. चहा पिऊन घेतो आता. कपडे लत्ते राहिले धुयाचे. जरासं का शांततेनंच करू राहिली मी कामं. एवढी धावपळ काही करून फायदा नाही, कारण का जा नाही लागत कुठे. कामाला गेलं तर काही वाटत नाही. आता हेच 15 दिवसात आरामाचे. आता 15 दिवसच उरले आरामाचे. 15 किंवा 20 दिवस म्हणा. एक बार का पाणी पडलं वावरातले कामाला लागले, कामान काही खरा नाही. मग तर आराम हराम आहे. चला मग चहा पिऊन घेतो मी पहिले. आता तुम्हाला म्हटलं मी का पाणी पडलं की कामा लागतात. म्हणजे पावसाळा चालू झाला का मग कामाधंद्याची लाईन लागते. आता सध्या वावरात कोणी जात नाही. जाते तर आम्हाला कोणी सांगत नाही. असं आहे की मला कामालाही कोणी सांगत नाही. का लोकांना वाटते हे लयच ऐदी आहे म्हणून मला कामालाही कोणी सांगत नाही. लय जास्त गडबड झाली ना, म्हणजे आता बाया भेटूच नाही राहिल्या वावरात जायले, तेव्हा कुठे मग मा नंबर लागते. मला नेतात लोक वावरात. निंद्याले म्हणा, खुरप्याले म्हणा. तशी मी ऐदी नाही, पण असं लोकांना वाटते जे काम आलं ते टायमावर करतो मी. मग ते कोणतंही काम असो, पण लोकांना असं वाटते का हे ऐदीच आहे. म्हणून मग मला कामाला बी अशा टायमात जायला लागते का ज्या टायमात जास्त गडबड असते. आणि असं म्हणजे जास्त गडबड नसली की मला कामाला कोणी सांगत नाही. तर मग जेव्हा गडबड असते तेव्हाच मला कामाला जायला लागते. आणि तेव्हाच मग पोटा पाण्याची सोय लावा लागते. हा ठेवला आता भाजीचं बनवून घेतो. मसाला मी पहिलेच करून ठेवला होता, म्हणजे वाटण, अद्रक लसूण पेस्ट. तर मग मी म्हटलं आता चहा शिजलो काय करावं, तर करून ठेवतो मसाला भाजी करायसाठी. आता ती एकही चम्मच नाही मसाला फिरवायला. आता आज भाजी काय बनवतो हे सांगतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. त्याच्या पहिले आता चहा शिजला. चहा पिऊन घेतो मस्त. या मग चहा घ्यायला मस्त असा घट्ट दुधाचा चहा. आता सकाळी चहा पिऊन घेतो मी घट्ट दुधाचा, पण संध्याकाळी काही भेटत नाही घट्ट दुधाचा. मग काही मी चहाच करत नाही दूध नसलं की. मग त्याच्याच खटल्यात घेतो जरासा गुळचा तिलचा काळा डुबता चहा. भागलं मग. आज नाही काही इच्छा नव्हती एवढ्या लवकर चहा प्यायची, पण त्याला एक कारण आहे. त्याला असं कारण आहे की माझे भांडे राहिले घासायचे. म्हणजे स्वयंपाक तर राहिलाच अजून, पण कपडे बी राहिले आज धुयाचे. फक्त आंघोळ करून घेतली झालं. तर मी म्हटलं आता कपडे आणि भांडे एकसाथ होतात. आणि ऊन तर पाऊच राहिले तुम्ही. आता एवढी गडबड असते माई की कामं लवकर उरकले पाहिजे उन्हाच्या पहिले. तसं ऊन झाल्यावर मला काही कामं नसतात, पण आता
ऊनच एवढं लागते का कामं लवकर बाहेरचे उरकून घ्यावं लागतात. चला तर मग मी धुवून घेतो आता कपडे आणि घासून घेतो एवढे भांडे. मग स्वयंपाकाचे भांडे राहिले तर काही टेन्शन नाही.